चा उल्लेख या मधल्या काळामध्ये मनसेकडून वारंवार होत होता. प्रस्ताव कुठे आहे? उद्धव ठाकरेंकडून प्रस्ताव कुठे आहे? त्यामुळे ही आपली चर्चा आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण फक्त लोकांच्या काही म्हणजे तुम्हा मंडळींच्याच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्यासोबत आज मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊयात आजच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी. पाहूया. माझाच आजचा प्रश्न होता, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कुणाशी युती करावी आणि आम्ही 4 पर्याय दिले. मनसे सोबत करावी, मविया सोबत करावी, मनसे आणि मविया यांच्यासह एकत्र लढावं आणि चौथा पर्याय कुणाशीही नाही. आणि हा आमचा प्रश्न आमच्या सगळ्या सोशल मीडियावर आता लाईव्ह आहे. तुम्ही जाऊन त्याला पोलला मतदान करू शकता. चल आपण हे बघूयात आता प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली रोशन यांची प्रतिक्रिया, फक्त महापालिकेच्या निवडणुकीत नाही, येणाऱ्या पुढील सर्व काळात युती व्हावी तरच मराठी माणूस वाचेल. प्रभाकर ढसाळ लिहितात, इतकी वर्ष मुंबईमध्ये सत्ता होती, किती मराठी माणसांची कामं केली. एक्सवर आलेली प्रतिक्रिया, दीपक नागवेकर, देवाशी युती करा, आता तेच वाचवू शकतात. युट्यूबवरची प्रतिक्रिया अक्षय यांची, युती कुणाशी का होईना पण उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी तिन्ही पक्षांविरोधात नेहमीप्रमाणेच खंबीरपणे लढतील एवढं मात्र नक्की. प्रसाद माने लिहितात, राज ठाकरेंसोबत युती करावी कारण दोघं भाऊ एकत्र आले हे पाहून लोक मतदान करतील. मनसे आणि ठाकरे गट एकदा होऊन जाऊच द्या, आणखी कुणाची गरज नाही असं गजानन यांनी म्हटलेलं आहे. तर मोहिनी जाधव लिहितात, उद्धव ठाकरे युती करूनही जिंकणार नाहीत. रमेश कुमार येलगट्टे लिहितात, उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला ठेवले, आता काहीही केलं तरी शिवसेनेचं ते वैभव परत येणार नाही. विजय राजगुरू लिहितात, सोबळावर लढावे, भविष्याच्या दृष्टीने हेच उद्धव ठाकरेंच्या हिताचे आहे. गजू वाघमारे लिहितात, कोणाशीही केली तरी काही फरक पडत नाही, सत्ता नाथाभाऊ आणि देवाभाऊंचीच येणार आहे. सुहास पाटील लिहितात, ठाकरे ब्रँड पुरेसा आहे, अन्य कुणाची गरज नाही. तर अशा प्रकारच्या या काही निवडक प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपण जाणार आहोत थेट गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आजचे पाहुणे आहेत. पहिल्यांदा ओळख करून देऊया. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत अखिल चित्रे, शिवसेनेचे प्रवक्ते, विद्याताई चव्हाण. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आहेत, त्यांचं स्वागत. सचिन सावंत आहेत, बऱ्याच काळाने आज ते आपल्यासोबत आलेले आहेत काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी. सचिन सावंत मधल्या काळात परदेशात सुद्धा होते. सचिनजी तुमचंही स्वागत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे मुख्य माध्यम संयोजक, नेते आणि प्रवक्ते. आपलंही स्वागत केशवजी. आणि आपल्यासोबत आहेत मुंबई आणि MMRDA म्हणजे ज्याला हा मुंबई मेट्रोपॉलिटन महानगर सगळा परिसर आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य सगळं पत्रकारितेत ज्यांचं गेलेलं आहे आणि अगदी बित्तम बातमींवरती ज्यांची नजर असते, नेहमी काय घडामोडी चाललेल्या आहेत आणि शिवसेना मनसे हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे, ते संदीप आचार्य सुद्धा आपल्यासोबत आहे. संदीपजी आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. मी आता पहिल्यांदा सचिन सावंतांपासून सुरुवात करणार आहे आणि नंतर मी चव्हाणांकडे पण जाणार आहे, कारण मवियाचे प्रमुख आधारस्तंभ ते होते. मी सचिन सावंतांकडे जातो. सचिनजी, हे जी काही विधानं समोर आलेली आहे, तुम्ही मगाशी ऐकली असतील, काँग्रेस याकडे कसं बघते? नाही, पहिली गोष्ट आमचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतलाजींनी याबाबत स्पष्टता केलेली आहे की याबाबत काही म्हणजे चर्चा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या बाबतीमध्ये झालेली नाही, मग यामध्ये तर झालेली नाही. बरं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही पाहिल्यात तर वेगवेगळ्या, म्हणजे जेव्हा आमची आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादीची, त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. त्यामुळे त्याला काही एकत्र असणं किंवा नसणं हा बहुतांश वेळा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाचा विषय असतो. ते लोक ते ठरवत असतात. आणि मूलतः मनसेच्या आधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मूळ आघाडी जी आमची आहे काँग्रेस राष्ट्रवादीची, त्यांच्यामध्ये अद्याप चर्चा झालेली नाही की कशा पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे. त्यामुळे पुढचा उद्धव ठाकरेंचा पक्ष तर नंतर आला. बरं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी आहे की मनसेच्या संदर्भामध्ये आमचे रिझर्वेशन काय आहे माहित का? पहिली गोष्ट अशी की आमचे काही केवळ मतभेद नाही आहेत, आमचा विरोध आहे अनेक गोष्टींना. म्हणजे त्यांची जी काही एकतर विचारधारा काय आहे आपल्याला कळणार नाही, परंतु जी काही कन्सिस्टंटली त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती ज्या पद्धतीची हिंसेला पाठिंबा देण्याची असेल किंवा
हल्लीच्या कालावधीमध्ये बदललेली त्यांची भूमिका जी झालेली आहे त्याचा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी विरोध करतोच आहोत आणि ते जाहीर करतो. आणि हे जे काही झालेलं आहे ते मारहाण झालेली आहे त्याचं समर्थन आम्ही करूच शकत नाही. त्यामुळे ते काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधातच आहे याच्यात काही शंका नाही. बरं, मी पहिल्यांदा एक चर्चेचा टोन सेट करण्यासाठी